नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क लाईव्ह. आज बातमी लातूर येथून दूहक बातमी. माननीय शिवराजे पाटील चाकूरकर यांचे राहत्या घरी अल्पशाल आजाराने वयाच्या 91व्या वर्षीय निधन. आयुष्यामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक टीका झाल्या, अनेकांनी अनेक प्रकारे त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्यांना जवळून पाहिलंय, मी त्यांच्याबरोबर बरीच वर्ष काम केले. ते राजकारण करायचं असेल त्या ठिकाणी राजकारण करतात, परंतु वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या समोर कोणीही कोणत्याही मदती करता आला तर त्याच्या समोर ते राजकारण करत नाही किंवा त्याला राजकीय चष्म्यातून ते कधीही बघत नाहीत. आणि म्हणून राजकारण करत असताना त्यांनी राजकारणाची परिसीमा आणि कक्षा ही निश्चित केलेली आहे. अशा एका महान नेत्याचा आज वाढदिवस आहे. पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक खरं सांगितलं तर आम्हा सर्वांना एक दिवाळीचा सण वाटावा अशा पद्धतीचाच तो वाढदिवस असतो. कुठल्याही विषयावर कधीही कुठेही कोणीही कोणतीही माहिती विचारावी आणि ती पवार साहेबांच्याकडे नसावी असं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून अशा ह्या नेत्याला मी दीर्घायुष्य चिंतितो. माझं ग्रामदैवत आई शारदेनं त्यांना शतायुषी करावं, उत्तम आरोग्य द्यावं असा माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. रवींद्र चव्हाण यांची पीसी झाली आणि त्यांनी त्या पीसी मध्ये त्यांनी सांगितलं की दुसरं अध्यक्ष पार्लमेंटचे माजी गृहमंत्री आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सरांचं सुद्धा आज देहावसन झालं. ते स्वर्गवासी झाले असं कळलं. एक अतिशय मृदुभाषी परंतु खूप गाढा अभ्यास असलेला नेता आणि त्याचबरोबर विचारांची बैठक पक्का असलेला नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे. मी माझ्या कुटुंबातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे शिवराज चाकूरकर पाटलांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रवींद्र चव्हाण यांची आज पीसी झाली तर रवींद्र चव्हाण पीसी मध्ये असं ही गोष्ट खरी आहे. तुमचा प्रश्न खरा आहे की 26/11/2008 साली ज्या वेळेला मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि ज्या वेळेला ताज हॉटेलवर हल्ला झाला, जो कसाब म्हणून जिवंत पकडला गेला, त्यावेळेला दिवसभरामध्ये शिवराज पाटील चाकूरकर यांनी 3 वेळा कपडे बदलले. अशा प्रकारचा आरोप आजचे जे सत्ताधीश आहेत, भारतीय जनता पार्टी विशेष, या लोकांनी त्यांच्यावर आरोप केले होते. परंतु ते त्याच दिवशी त्यांनी कपडे बदलले होते असं नाही, तर त्यांची नेहमीचीच ती कपडे बदलण्याची एक पद्धत होती. पण आज त्या ठिकाणी पुलवामामध्ये हल्ला होऊ द्या, उरीमध्ये हल्ला होऊ द्या, नाही तर आणखीन कुठे होऊ द्या, दिवसाला 4-4 वेळा कपडे बदलणाऱ्या नेत्यांबद्दल आज प्रत्येकाला खूप मोठा अभिमान वाटतो. पण त्यावेळेला या कपडे बदलण्यावरून खूप मोठं रान उठवलं होतं. आणि त्यानंतर एकदा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांची आणि माझी भेट झाली होती. त्या भेटीमध्ये हा विषय निघाल्यानंतर त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या होत्या, ते किती व्यथित झाले होते, हे मी स्वतःहून त्यांच्या बोलण्यातून अनुभवलेलं आहे. मुंबई विधान भवन परिसरामध्ये गोपीचंद पडळकर आणि नितीन जावळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. याचा अहवाल आज टेबल होणार आहे. तुम्ही कसं बघताय? असं आहे की हे कधीतरी घडणारच होतं, पण हे फार कमी घडलं. ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुंबई विधान भवन असेल, नाहीतर तुमचं नागपूर विधान भवन असेल, ज्या पद्धतीने ही गर्दी